नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीस रेसिपीमध्ये। आज आपण हॉटेलमध्ये मिळते अगदी तसंच आंबट गोड चवीचं लाल भडक छान क्रीमी आणि दाटसर टोमॅटो सूप कसं बनवायचं ते बघूया। हे सूप बनवायला अतिशय सोपं आहे। जेव्हा हे सूप आपण घरी बनवतो तेव्हा त्यात इतरही भाज्या घातल्या जातात, त्यामुळे हे चविष्ट सूप आणखीनच पौष्टिकही होतं। टोमॅटो सूपचा रंग अगदी लाल भडक यायला हवा, ते छान दाटसर आणि क्रीमी हेल्दी देखील हवं, याकरिता भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। असं क्रीमी आणि हेल्दी टोमॅटो सूप बनवण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा। याकरिता 4 मोठ्या आकाराचे लालबुंद टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटो अगदी लाल भडक पिकलेले असावे। सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले, आता त्याचे काप करून घ्यायचे आहे। कुकरमध्ये 1 चमचा बटर टाकूया। बटर मेल्ट झालं की 5 ते 6 काळी मिरी टाकायची, तसेच 2 तेजपत्त्याची पाने टाकायची। काळी मिरी घातल्याने थोडा तिखटपणा येतो आणि चव सुद्धा छान येते। आता यात 2 लसूण पाकळ्या टाकूया। या ठिकाणी तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकता, मी इथे कांदा वापरणार नाही आहे। अर्धा मिनिट परतून घ्यायचं। आता कट करून घेतलेले टोमॅटो टाकूया। टोमॅटो छान परतून घेऊ। यासोबतच यात असा एक पदार्थ घालू, यामुळे सूप तर पौष्टिक होईलच पण रंग सुद्धा छान येईल। तर यात आपण टाकणार आहोत बीट। बीटचे 2-3 तुकडे आपण यात टाकूया, परतून घेऊ। आता चवीनुसार मीठ टाकून तसेच पाव चमचा लाल तिखट टाकायचं। लगेच सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊ। 1-2 मिनिट परतवून घ्यायचं। टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यात 1 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून टोमॅटो आणि बीट छान शिजवून घ्यायचं आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे। दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा। कुकर थंड झाला आहे, झाकण काढून घेऊ। बघा, टोमॅटो अगदी छान मऊ शिजला आहे। याला मिक्सर मधून वाटून घेण्या अगोदर थोडं थंड होऊ देऊ। तोपर्यंत सूप मध्ये टाकण्यासाठी ब्रेडचे कुरकुरीत क्रूटॉन्स करून घेऊया। त्यासाठी ब्रेड्स घेतलेले आहे। ब्रेडच्या कडा आहे त्या आपण काढून घ्यायच्या आणि त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे। क्रूटॉन्स छान कुरकुरीत व्हावे त्यासाठी बटर किंवा तुपामध्ये ते फ्राय करतात। तर पॅन मध्ये 1 चमचा बटर घेतलेले आहे। यामध्ये कट करून घेतलेले ब्रेड्सचे तुकडे ठेवायचे आहे। मंद आचेवर हे ब्रेड्स आपल्याला भाजून घ्यायचे आहे। सोनेरी रंगावर छान खरपूस भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ। ब्रेड अगदी कुरकुरीत होईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि छान खरपूस असे भाजून घ्यायचे। थंड झाल्यानंतर हे ब्रेड्स छान कुरकुरीतही होतात। आवाज बघा, मस्त कुरकुरीत झालेले आहे। क्रूटॉन्स तयार आहेत। आता शिजवून घेतलेल्या टोमॅटोची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे। यातील तेजपत्त्याची पाने काढून घ्यायची आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घ्यायचं। याची प्युरी तयार करायची आहे। बघा, तर टोमॅटो छान मिक्सर मधून अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे। पण सूपचं टेक्स्चर एकसारखं होण्यासाठी हे आपण गाळून घ्यायचं आहे। तर चाळण घेतली आहे, टोमॅटोचा सगळा पल्प टाकायचा, छान गाळून घ्यायचं। असं गाळून घेतल्याने जे काही जाडसर कण राहिले असतील, काळी मिरी, टोमॅटोच्या बिया, साल, जे काही तुकडे राहिले ते बाजूला होतात आणि सूपला छान टेक्स्चर येतं। याचा असा अगदी दाटसर पल्प झालेला आहे। एका कढईमध्ये सगळा पल्प टाकून घ्यायचा। गरजेनुसार यात पाणी तुम्ही वाढवू शकता।
सूप छान दाटसर व्हावं यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे। थोडं पाणी घालायचं आणि फिरवून छान एकसारखं करून घ्यायचं। सूप मध्ये टाकून देऊ। कॉर्नफ्लोअर टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं म्हणजे कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होणार नाही। कॉर्नफ्लोअर न वापरता सुद्धा तुम्ही हे सूप बनवू शकता। फक्त सूपला दाटसरपणा येण्यासाठी आपण हे कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे। सूपला छान एक उकळी येऊ द्यायची। आता 2 ते 3 चमचे साखर टाकायची। यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होणार आणि सूप छान आंबट गोड चवीचं होते। सूपला उकळी आली आहे। याला छान दाटसरपणाही आला आहे। टेक्स्चर बघा तुम्ही किती छान अगदी दाटसर झालेला आहे। सूप तयार झाला आहे। गॅस बंद करायचा। गरमागरम टोमॅटो सूप तयार आहे। सर्व केल्यानंतर सूपवर थोडी फ्रेश क्रीम टाका। क्रीम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। क्रीम न टाकता सुद्धा छान लागतं। आणि वरून तयार करून घेतलेले ब्रेडचे क्रूटॉन्स टाकायचे। तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये या सूपचा आस्वाद घ्या। तर कशी वाटली रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूपची रेसिपी? एकदा नक्कीच ट्राय करा। खूप सोपी रेसिपी आहे। आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।